आज तर माझ्या मामाच्या पोरीने मला राखी बांधली होती आणि बांधली मी पण हॉटेलवर येऊन तोडून टाकली त्याला. तर चला सांगतो, तर जय श्रीराम मित्रांनो. आता ड्युटीला जायचं पहिले मी बाहेर गेलो होतो बरं का, पण टाइमावरच वापस आल्याच्या नंतर पटापट नाही का आपला ड्रेस घातला आणि एक ग्लास पाणी पिऊन दिमाग थोडं थंड करून घेतला मी. तेवढंच आपले डॉन भाई आले होते. डॉन भाई म्हणले नमस्ते. म्हणलं नमस्ते भाऊ, चला म्हणलं वर. आणि तेवढंच जाता आज माझं चार्जर पैरीवरच पडेल. म्हणलं मालक म्हणे आज मला घेऊन नाही जाणार का? म्हणलं नाही बाबा, कसं विसरलो काय ना मी आज तुला. मग तेवढंच मी वर आलो होतो बरं का, आणि वर आल्या पहिले नाही का कटिंग वगैरे चेक केली. आता माझं काम काय, जे नाही ते कापून द्यायचं, म्हणजे जरी कुणाचं जुळेल असेल ना ते तरी कापून द्यायचं. मग काय कांदे वगैरे तर चिल्ले होती आणि आपल्या स्टाईल मध्ये मी कांदे कापत होतो बरं का. आणि तेवढं तर शेफ आले. शेफ काय म्हणते, आता तू राखी तर बांधली, पण तुला माहिती आहे काय राखीचा इफेक्ट काय होतो? ते म्हणे तू जर जेवण वगैरे बनवत असते ना त्याच्यात जर राखीची मणी वगैरे जर पडली तर मग त्याला कोण जिम्मेदार राहील? ते म्हणे आण चाकू आणि देतो म्हणलं राखी तोडून. झालं गेलं चुलीत गेलं. मी आलो होतो कोळसा घ्यायला, कोळसा वगैरे घेतला आणि नाही का मला गॅसची टाकी पण न्यायची होती. आणि तेवढंच हा नाही का नवीन वेटर प्राप्त झाला बा. म्हणलं काहीच विषय नाही, आज नाही का तू माझ्याच हातात आहे म्हणलं. मग काय गॅस टाकी वगैरे मी वर घेतला आणि नाही का इकडे आग में चिंगारी चालूच होतं. म्हणलेच फ्राईड राईस. हा तुम्हाला पण भूक लागली असन, थोडं खाऊन घ्या, नंतर अजून माणसानं म्हणला नाही म्हणून. आणि शेवटला नाही का तुमच्या भावाने असा जाळ केला ना, अरे बाबा तोपर्यंत आपले 30K फॉलोअर्स कम्प्लीट करून टाका बर का.